स्पिन द व्हील हा गेम खेळा, अशी स्पिन करा आणि जिंका प्राइज। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये। मित्रांनो, आज एक मस्त स्पेशल ठिकाणी घेऊन आलोय। आज आपण आलो आहे एका गणपती बाप्पाच्या कारखान्यात, जे गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज इंडियाज बिगेस्ट इको फ्रेंडली हब आहे। तर सध्या आता मी आहे बैल बाजार कुर्ल्यामध्ये आणि आज मित्रांनो मी आलो आहे देवता कला केंद्रामध्ये। तर मित्रांनो, आपला गणपती बाप्पा बुक करा आणि स्पिन द व्हील हा गेम खेळा, अशी स्पिन करा आणि जिंका प्राइज। पण बघा, आता जर तुमचा हा जो माऊस पॉइंट करतोय तुमच्या गणपती बाप्पा मोरयाला, तर तुम्हाला मित्रांनो भेटणार आहे श्री गणेश यंत्र अराउंड 2000 रुपीजची गोल्ड प्लेटेड नोट। आणि जर पुढच्या वर्षी लवकर या हे जर पॉइंट होतं या माऊसला, तर मित्रांनो सॉरी, यू आर नॉट अ लकी विनर। तर मित्रांनो, आपण व्हिडिओ वगैरे काढून झालाय आणि नंतर आपण थोडासा संवाद सुद्धा करणार आहोत। आपल्या या तिन्ही ओनर्स आहेत आपल्याकडे। पहिले म्हणजे स्वप्नील भाई आहेत, हे प्रथमेश भाई आणि हे गुड्डू भाई। तर तुम्ही मला सांगू शकतात की लाईक बरेच लोकांना ॲक्च्युली व्हॉट इज देवता कला केंद्र हे माहीत नाही आहे। मार्केटमध्ये मागील 3-4 वर्षापासूनचा नवीन ब्रँड आलाय, त्याच्याबद्दल तुम्ही जरा सविस्तर माहिती सांगू शकाल का? आमच्या गणपतीच्या मूर्त्या सगळ्या ॲक्च्युली पूर्ण डायमंड वर्किंग होऊन येतात। आमचा कारखाना त्याच्या याच्यामध्ये माऊलमध्ये झाला, परत नंतर चेंबूरमध्ये झाला, प्रतीक्षानगरमध्ये 3 जागेवरती आपल्या याचं डायमंड वर्किंगचं काम चालू असतं। डायमंड वर्किंगचं काम झाल्याच्या नंतर सगळ्या मूर्त्या इथं रेडी होऊन येतात। रेडी होऊन आल्याच्या नंतर इथून मग नंतर आम्हाला कुठल्या मूर्तींचं काम करता लागत नाही, त्याच रेटमध्ये आम्हाला मूर्त्या देता येतात, चांगल्या रेटमध्ये अवेलेबल असतात। प्लस आमचं वर्किंग केलेलं कामाच्या नंतर मग आम्ही डायमंडवर परत एकदा करता येत नाही, परत झालेलं काम असतं ते नंतर मग डायमंड वर्किंग होत नाही, सांगतो आम्ही डायरेक्ट कस्टमरला जे अवेलेबल आहे ते अवेलेबल भेटतील। आपला हा देवता हा जो ब्रांच आहे कुठे कुठे अवेलेबल आहे सध्या? सध्या आता अवेलेबल आहे प्रतीक्षानगरमध्ये, बँड्रामध्ये, गोरेगावमध्ये, परत आता घाटकोपरमध्ये नवीन ब्रांच होती, कुर्ल्यामधली एक ब्रांच आहे। ओके, तर आपण हे इनडायरेक्टली बोलू शकतो की कुर्ल्यातील एक हे फ्रँचायझी म्हणून हा बिझनेस आहे, राईट? तर आपल्याकडे मूर्त्यांची हाईट कितीपासून कितीपर्यंत आहे? लाईक असं 6 इंचापासून चालू आहे आणि अवेलेबल आपल्या इथे असं बघायला गेलं तर 8 फुटापर्यंत आहे, पण इथं अवेलेबल 4 फुटापर्यंत अवेलेबल आहेत। ओके, तर 6 इंचापासून 8 फुटापर्यंत आपल्याला गणपती बाप्पा अवेलेबल करून देतात देवता कला केंद्र। आणि सध्या तरी हा छोटासा असल्यामुळे प्लेस वगैरे इथे ऑलमोस्ट 4 या 3 फुटापर्यंत गणपती बाप्पा आहेत। बट इन केस तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही या कारखान्यात येत असेल तर ते तुम्हाला अवेलेबल सुद्धा करून देतील। आणि मी खूप ऐकलं की देवता इंटरनॅशनली पण गणपती बाप्पा पाठवत असतात, राईट? हा, UK BKला जातात, त्यांचे ट्रान्सपोर्ट व्हायला अगोदरच चालू होतं। आता लास्ट गाडी आजची होती UK, परत आपला कॅनडाला या सगळ्या साईडला मूर्त्या जातात। आता लास्ट होत्या आजचा लास्टची गाडी होती, याच्यानंतर एक्सपोर्ट बंद होणार पूर्ण। ओके, जवळपास अराउंड 1 महिना आणि 10 दिवस काय राहिलेत गणेशोत्सवासाठी आणि आज शेवटचा स्लॉट ऑलमोस्ट आउट ऑफ इंडिया गेलेला आहे। मी यांचा मॅप सुद्धा बघतो की बरेच ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये ट्रान्सफर होत असतात यांचे गणपती बाप्पा। तर येस, एक इंटरनॅशनल ब्रँड तुम्ही बोलू शकतात। तर मित्रांनो, मी आपला घरचा बाप्पा बुक केलाय, तुम्ही कधी करतायत? या लवकरच एकदा व्हिजिट करा देवता कला केंद्र।
आणि आपला बाप्पा सुद्धा बुक करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल ना, आपल्या व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा, शेअर करा. आणि येस, पुन्हा भेटूया एका नवीन मराठी व्लॉगमध्ये, एका नवीन कंटेंटसोबत, एका नवीन कारखान्यात. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.